नमस्कार मंडळी, एपिसोड 6 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही ऐकताय ना, मी हा पॉडकास्ट नंबर 6 जो आहे तो मराठीत करणार आहे. म्हणजेच काय, आपले गेस्ट नंबर 6 जे आहे ते माझ्यापेक्षा जास्त सुंदर आणि छान मराठी बोलू शकतात. पण याच्या आधी तुम्हाला मला सांगायचंय, हा जो माझा आउटफिट आहे ज्याच्यामध्ये मी सुंदरी सुंदरी दिसते ना, तो आउटफिट जस्ट फॉर यू मधून आहे. म्हणजेच काय, दिस आउटफिट इज स्पॉन्सर्ड बाय जस्ट फॉर यू. आणि धुकधक धकधक धकधक होते, पण आपल्याला परवानगी असेल. गेस्ट, तुमची परवानगी आहे का? ओके, सो ऑल सेट टू वेलकम आवर गेस्ट नंबर 6. रोलिंग द कॅमेरा टू माय डिअरेस्ट आई. नमस्कार आई, तू माझी गेस्ट नंबर 6 आहेस. ओके, तर थोडक्यात सांगायचं तर आईचा बर्थडे आहे नेक्स्ट मंथमध्ये. दॅट इज इन द मंथ ऑफ नोव्हेंबर, राईट. आणि हा आपला एपिसोड जो आहे तो पुढच्या महिन्यातच येणार आहे. म्हणून माझ्या एवढ्या मोठ्या आईला, मोठ्या म्हणण्यापेक्षा शी इज 67 इफ आय एम नॉट रॉंग. कमिंग 67 इन नोव्हेंबर. ओके, तर आई 67 टर्न होणार आहे. आणि आईला माझी ही एक छोटीशी भेट आहे. आयुष्यात आम्ही असा आमना-सामना एकमेकींबरोबर कधीच केला नाही आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट माझ्यासाठी थोडा जास्त स्पेशल असणार आहे. तर आता जो फोकस माझ्यावर होता एवढ्या वर्षांपासून, तो आज फोकस मी कोणाबरोबर तरी शेअर करणार आहे. आणि हे माझं एक छोटंसं गिफ्ट आहे माझ्या आईसाठी. सो आई, ऑलरेडी अ व्हेरी हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. ओके, कसं वाटते आई तुला? खूप छान. खूप छान. तुझ्या लाला लँडमध्येच आहेस तू. खूप छान. पण आई, इकडे तू इंट्रोवर्ट नको राहू. इकडे तुला माझ्याशी बोलायचंय ऑफ कॅमेरा आणि ऑन कॅमेरा. ऑफ कॅमेरा आपण खूप गप्पा मारतो, तर ऑन कॅमेरा पण बोलायचंय. शी इज ऑलरेडी इन टू द मोड. शी इज ऑलरेडी स्विंग. ओके आई, तर तुझा पहिला प्रश्न हा असणार आहे जो एकदम सोपा आहे. तर मी तुझं इंट्रोडक्शन ॲज सच तुझ्या प्रश्नांमधूनच लोकांना देणार आहे, बरोबर आहे? आणि आई, आता तुला खाली नाही बघायचंय, तुला कॅमेराकडे बघायचंय, नाही तर तुला माझ्याकडे बघायचंय. ठीक आहे? इंट्रोवर्ट बिंग इंट्रोवर्ट. ओके, तर तुझा पहिला प्रश्न असा आहे. सो ऑडियन्स, तुम्हाला सांगण्यापुरतं मी हा जो माझा प्रश्न आहे तो इंग्लिशमध्ये पण विचारणार आहे आणि तो मराठीत पण विचारणार आहे. पहिला प्रश्न आईला विचारण्या अगोदर, आई, आपल्याला एक रुटीन फॉलो करायचं आहे नारी सिरीजसाठी, जे आपण नेहमी करतोच. ते म्हणजे कोणतं आई, सांग. हे सगळ्यात क्यूट क्लॅप आणि स्नॅप होता. आता आपल्याला थोडं जोरदार करायचं आहे आई. तर मी तुला क्यू देईन, तर तू परत ते कर त्या कॅमेराकडे बघून. ठीक आहे? रेडी? येस. शी इज ऑलरेडी रेडी. ओके, लेट्स गो फॉर इट. Clap, clap and snap, and we roll the episode number 6 with my dearest आई. Okay, so audience, rolling our question number 1 to my dearest आई. मी क्वेश्चन जो आहे तो दोनदा विचारणार आहे. एकदा इंग्लिशमध्ये विचारणार आहे आणि एकदा मराठीत विचारणार आहे. सो द यंग स्मिता, इफ यू गो बॅक टू युअर यंग डेज, ओके, ऑफ ड्रीमिंग, व्हॉट वर दोज ड्रीम्स? किंवा मराठीत विचारायचं झालं तर आई, जर तू भूतकाळात परत गेलीस, ठीक आहे, तर तरुण स्मिता हिचे स्वप्न कसे होते किंवा बघण्याची ऊर्जा काय होती? तरुण स्मिताचे खूप स्वप्न होते. जसं गाणं, नृत्य, वाचन, अध्यात्म आणि घरातली सगळी कामं. ती कामं कशासाठी? तर लहानपणीच आईचा डेथ झाल्यामुळे मला घरात भरपूर कामं करावी लागायची. पण माझी स्वप्न मी कधी सोडली नाही. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलाही माझ्यामध्ये आहेत आणि त्याही वेळी होत्या. फक्त त्या प्रगल्भ होऊ शकल्या नाही, कारण त्यामध्ये घरच्यांचा सहवास हवा, आपल्याला त्यांची मदत हवी. ती मला त्यावेळी मिळू शकली नाही. पण माझ्या आयुष्यामध्ये मला जे काय करायचं आहे, ज्या स्वप्नांची मला पूर्तता करायची होती, ती हळूहळू मी केली. आणि विशेषतः मी घरामध्ये जास्त काम करत असल्यामुळे घरातली कामं, जसं जेवण बनवणं,
आणि त्यामध्ये प्रत्येक जी गोष्ट आपण करतो त्यामध्ये आपण उच्च स्तरावर गेलं पाहिजे ही माझ्या मनातलं ध्येय होतं. त्याप्रमाणे मी अन्नपूर्णा ह्या संज्ञेमध्ये बसले आणि त्यात मी पुढे गेले. नोकरी पण मी केली, पण मी अन्नपूर्णा देऊन सर्वांना समाधान कसं द्यायचं हे मात्र मी आयुष्याकरता ठरवलं. म्हणजे यंग स्मिता पण एवढीच इन्स्पायरिंग होती. आणि तू मला एकदा म्हणालेलीस, मला आठवतं, म्हणजे मला ते माहिती आहे, तर मला आवडेल की माझ्या ऑडियन्सला पण ते माहिती झालं पाहिजे, की तुला गव्हर्नमेंट जॉब करायचा होता, तर तुला बँकर बनायचं होतं. तर तू म्हणालीस की तुला डान्स करायला आवडायचं, सिंगिंग आवडायचं, ड्रॉइंग आवडायचं. तर त्या यंग स्मिताचं जे स्वप्न होतं ते बँकर होण्याचं पण होतं का? बँकर होण्याचं पहिलं स्वप्न होतं. म्हणजे नोकरीपेक्षाही बँकेत एका मोठ्या पोस्टवरती जाणं आणि सर्वांना कोऑपरेशन देऊन मदत करणं हे माझं ध्येय होतं. ते माझ्या सरकारी नोकरीत देखील मी वापरलं, की व्यवस्थितरित्या लोकांशी कसं बोलायचं, त्यांना कसं समजून सांगायचं, त्यांच्याशी कसे संबंध ठेवायचे, कितपत ठेवायचे, हे मी सांभाळूनच सरकारी नोकरी सुद्धा केली. जे मी बँकेत करू शकले नाही काही कारणास्तव, पण सरकारी नोकरीत मी त्याच गोष्टी करून दाखवल्या. आणि मला तुझी खूप सुंदर आठवण आठवते, जी तू मला सांगितली होतीस, की तू ज्या रूममधून तुझं करिअर स्टार्ट केलं होतं तुझ्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, तू त्या रूममध्येच शेवटी पूर्ण प्रदक्षिणा मारून आलीस. आणि ती म्हणजे स्टार्ट जिकडून केलं तिकडेच तुझा एंड झाला, बरोबर आहे? म्हणजे त्या कंपनीतला शेवटचा दिवस असं म्हणू शकतो आपण. तर मला तुला एक गोष्ट विचारायची आहे, की तू म्हणतेस की त्या यंग स्मिताचे पण स्वप्न होते, तिला किती काही करायचं होतं. म्हणजे तू असं म्हणू शकतेस की यंग स्मिताचे जे स्वप्न होते ते यंग सुखदाचे पण आहेत, बरोबर? आणि मी तुझ्या वयापर्यंत येईपर्यंत मला असं वाटतं माझे पण तीच भरारी असेल, की मला इथे पोहोचायचंय, मला असं करायचंय, मला तसं करायचंय. पण तुला असं वाटतं का की या सगळ्या स्वप्नांमध्ये कोणते तरी स्वप्न बाजूला राहून जर आपल्याला दुःख होतं, पण कोणते तरी पूर्ण होतात, याचा आनंद पण मिळतो, याचं सुख पण मिळतो. पण हे जे यंग जनरेशन आहे ना, त्यांना का सगळेच स्वप्न पूर्ण करायचे आहेत. तर तुला या यंग जनरेशनला काय सांगावंसं वाटेल? स्वप्नांची पूर्तता करताना आधी आखणी करायला हवी. आखणी म्हणजे काय नेमकं? आखणी म्हणजे काय करायचंय, क्लॅरिटी पाहिजे. क्लॅरिटी पाहिजे. आणि ते करताना स्टेप बाय स्टेप आपण वर गेलं पाहिजे. म्हणजे त्या स्वप्नाची पूर्तता ही चांगल्या प्रमाणात होते. करेक्ट. म्हणजे प्लॅनिंग प्लॉटिंग केलं पाहिजे. येस, प्लॅनिंग प्लॉटिंग असलंच पाहिजे. बरोबर. आणि माझी जी काही स्वप्न राहिली ती माझ्या मुलीच्या थ्रू मी पूर्ण करते, त्यामुळे त्यात मला खूप आनंद आहे. आई, तू खूप मोठं वाक्य बोललीस. आणि मला असं वाटते की तुझे जे स्वप्न आहेत किंवा तू ज्या यंग स्मिताचे जे स्वप्न होते ते मला वाटते मला आणि दादाला मोठं करताना तू ते जगलीस. कारण मला आठवते आमचे कोणते पण ड्रॉइंग असाइनमेंट्स आम्ही केलेले नाही, ते आम्हाला तू करण्यासाठी हेल्प केलेली आहे. करेक्ट आहे, बरोबर? आणि सिंगिंगसाठी तर माझा आवाज राईट नाही आहे, पण माझा आवाज बाकी सगळ्या गोष्टींसाठी एक ग्रेट फिट आहे, जे तू मला सांगितलंयस. आणि थँक्यू तू जे बोललीस की यंग सुखदा ते स्वप्न पूर्ण करते, ही इटसेल्फ माझ्यासाठी एक सर्टिफिकेट आणि एक ट्रॉफी आहे. तर खूप खूप छान वाटलं. यंग स्मिता जशी होती किंवा यंग, माझ्यासाठी तू अजूनही यंगच आहेस आणि तू अजूनही तुझे स्वप्न पूर्णच करतेस असं मी म्हणीन. वाचनाचं म्हण, भक्तिगीतांचं म्हण, भजनांचं म्हण, देवांची पोथी वाचणं म्हण, तर ते कधी थांबवू नको आहे. कोणासाठीच थांबवू नको, माझ्यासाठी पण थांबवू नकोस. ओके, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच यंग स्मिताचं वर्सेस यंग स्मिता ॲट दिस जनरेशन मिळालं. मला आवडेल की मी पुढचा प्रश्न तुला विचारू आई. म्हणजे सगळ्यांना ऑडियन्सला वाटलं असेल ना की मी एकदम डिसेंट झाली, आई पुढे आली म्हणून. कारण लोक थांबलेच होते की सुखदाची प्रश्न आणि सुखदा कवती घाबरते. तर मी घाबरलेली नाही आहे, फक्त माझ्यासाठी थोडं ओव्हरवेल्मिंग आहे. कारण माझ्या पॉडकास्टच्या सीटवर, गेस्टच्या सीटवर माझी आई येऊन बसली आहे. तर माझा पुढचा प्रश्न आई तुझ्यासाठी असा आहे, लाईफ ऑफन अनफोल्ड्स डिफरंटली देन वी इमॅजिन. म्हणजेच काय, आयुष्य बहुतेक वेळा आपण जसा विचार करतो त्यापेक्षा वेगळंच उलगडतं. तर आई तुझ्यासाठी असं झालंय का की तरुण स्मितानी एक आयुष्य उलगडलं होतं की माझं आयुष्य असं 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 असेल, तर आताची जी स्मिता आहे तिच्यासाठी आयुष्य नेमकं कसं उलगडलंय?
या प्रश्नासाठी नक्कीच आपल्याला विचार करायला हवा तो असा की प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं. विचार करण्याची वृत्ती ही वेगळी असते. बरोबर. नशीबही वेगळं असतं. बरोबर. आपण जे कर्म करतो त्या कर्मावरती आपलं आयुष्य असतं. तर 90% कर्म आणि 10% असतो तो नशिबाचा भाग. केवळ नशिबावर विसंबून राहता कामा नये. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा स्टेप्स घ्याल एखाद्या गोष्टीची तेव्हा आपण वर जाऊ की नाही हे आपल्याला कळू शकतं. बरोबर. जसं देवळाच्या पायऱ्या आपण चढतो आणि शिखर गाठायचं असतं आपल्याला. ते केव्हा कळतं जेव्हा आपण चालायला पायऱ्या चढायला सुरुवात करतो, प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला दिसतो कळस. बरोबर. तोपर्यंत दिसत नाही. त्याचप्रमाणे म्हणजे माझ्या तारुण्यावस्थेमध्ये मी हाच विचार केला की केवळ नशीब असं म्हणून चालत नाही. कर्म करणं, चांगले विचार करणं, प्रेम, माया, सहानुभूती ठेवणं या गोष्टी त्यासाठी आवश्यक आहे. ॲब्सोल्युटली. कारण सगळ्याच गोष्टी आपल्यामध्ये नसतात. बरोबर. आपण काही गोष्टी दुसऱ्यांकडून सुद्धा घेत असतो. जेव्हा आपण मार्गक्रमण करतो त्यावेळेला आपल्या मार्गामध्ये खूप लोक येत असतात. बरोबर. जे आपल्याला मदत करतात, वेगवेगळ्या दृष्टीने मदत करतात आणि तेच आपले खरे देव असतात. बरोबर. मला तुला याच प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न विचारायचा वाटेल की आज जेवढी इन्स्पायरिंग तू आहेस, ठीक आहे, किंवा आज तुझ्या मतांना जसं तू खूप मोकळ्यापणे शेअर करतेस, लोकांपर्यंत पोहोचवतेस. आज हा आपला जो नारी सिरीज, आज आपण 147 सबस्क्रायबर्स क्रॉस केले आहेत. तुला आठवते म्हणजे जसं तू म्हणालीस ना की जेव्हा फर्स्ट सबस्क्रायबर होता ना तेव्हा मलाच वाटलं नव्हतं की मी 147वर पोहोचीन. बरोबर. पण आपण स्टेप बाय स्टेप जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला कुठे ना कुठे शिखर दिसतो. थोडा होईना दिसतो आपल्याला. बरोबर आहे. तर मला तुला हे सांगायचं आहे की ती जी यंग स्मिता होती ती एवढी क्लिअर होती का की ती आज वयाच्या 67th इयरमध्ये ती क्लॅरिटी तिला आज मिळाली? ती तेव्हाही होती की आजही आहे की कसं आहे? यंग स्मितापासूनच स्मिताचे ध्येय होते की ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात करायच्या. भले त्यामध्ये किती सुद्धा अडथळे येऊ दे, अडथळे पार करायचे आणि पुढे जायचं. त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट करताना, पाऊल ठेवताना विचारपूर्वक पाऊल ठेवून मी माझे ध्येय नेहमीच गाठले. कोणाचीही पर्वा केली नाही, कोणाच्या वाईट विचारांशी कधी संबंध ठेवला नाही. क्रेझी. माझं आयुष्य आहे ते मला घडवायचं आहे आणि त्यासाठीच मला प्रयत्न करायचे. गाईज, इफ यू गाईज कुड लिसन टू व्हॉट शी सेड, जे ती मराठीत बोलली, आधीपासून शी वॉज अ रिबेलियन. आधीपासूनच शी वॉज द वन हू न्यू ही माझी स्वप्न आहेत आणि ही मला ती अचीव्ह करायची आहेत. तर जे लोक मला विचारतात ना वेअर इज इट कमिंग फ्रॉम और व्हॉट इज द सोर्स, watch this episode not once, not twice, but 10 times to see a mini version of Sukhada sitting in front of her आणि मीच तिला तो प्रश्न विचारते. Proud of you, auntie. अशी हसत राहा ग, तू स्ट्रेस नको घेऊ. माझे प्रश्न एवढे स्ट्रेसफुल नाही आहेत ग. ओके, आता 2 प्रश्न झाली आहेत आपली. कसं वाटतंय तुला? खूप छान. छान वाटतंय ना? स्ट्रेस नाही आहे ना? बिलकुल नाही. कारण स्ट्रेस मला येतोय. जो तू समोर बसून माझ्याकडे बघते तो स्ट्रेस मला येतोय. तर स्ट्रेस नाही आहे. ऑल चिल, ऑल वेल ना? ओके. तर आपण वळूया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे, म्हणजेच क्वेश्चन नंबर 3 कडे. यू ऑलवेज हॅड दिस ब्युटिफुल बॅलन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी अँड इंटेलेक्ट. म्हणजेच काय आई, तू नेहमीच अध्यात्म आणि बुद्धिमत्ता याचं सुंदर संतुलन राखलंस आणि राखतेस. बरोबर. तर तुझ्यासाठी हे किती सोपं आहे ग, किंवा तुझ्यासाठी हे किती कठीण आहे? बिकॉज गोष्टी बॅलन्स करणं हे स्त्रियांसाठी कधी डिफिकल्ट राहिलं नाही आहे. पण तरीसुद्धा आजच्या ज्या स्त्रिया आहेत किंवा आजचे जे पुरुष मंडळी आहेत हे फारशा गोष्टी मॅनेज नाही करू शकत किंवा बॅलन्स नाही करू शकत. कारण इंटेलेक्ट
आणि स्पिरिच्युअलिटी हे 2 ऑपोजिट एंड्स आहेत. तर तुला कसं का बरं जमतं हे मॅनेज करायला? पहिली गोष्ट म्हणजे इथे पुरुष किंवा स्त्री हा प्रश्नच नाही आहे. ओके. प्रत्येक माणसाची विचार करण्याची शैली कशी असते, त्याला कशाची आवड असते, तो काय शोधत असतो, ह्यावर त्याचं आयुष्य असतं. ओके. माझं आयुष्य अध्यात्मावरती आधारित होतं आधी. त्याचं कारण असं आहे की माझी आई माझ्या वयाच्या 9व्या वर्षी वारली. जेव्हा आई आपल्या जीवनातून निघून जाते त्यावेळेला अध्यात्म म्हणजे त्याला दुसरं नाव आहे एक देव किंवा एक संत किंवा एखादी चांगली व्यक्ती, ह्या जेव्हा आपल्या सोबत असतात त्यावेळी सोबत आपल्या अध्यात्मच असतं. कारण आपल्याला त्यावेळी म्हणजे माझं वय लहान असल्यामुळे त्यावेळी मला हे काहीच कळत नव्हतं मी काय करावं. पण अशा माझ्या ज्या मार्गामध्ये अनेक लोक आले आणि त्यांनी मला चांगली शिकवण दिली. म्हणजे ते मला जे भेटले ते देवाच्या रूपात भेटले. ज्याला आपण जाणत नाही तोच देव असतो, ज्याला आपण जाणतो तो मनुष्य असतो. तर तुला असं वाटतं की तुझी जी स्पिरिच्युअलिटी आहे ती तुला वयाच्या 9व्या वर्षापासूनच कळली होती, उलगडली होती, पण तू तो फोटोतल्या देवमध्ये न शोधता किंवा दगडातल्या देवमध्ये न शोधता तू मनुष्यात शोधला, बरोबर? तर तुझ्यासाठी देव तो नाही जो बहुतेक लोक फोटोंमध्ये शोधतात किंवा लोक एक दगड जपून ठेवतात. आपण जसं पाहतो त्यात आपल्याला देव दिसतो. तुला मनुष्यात दिसला, तुला माणसातला देव दिसला, बरोबर? तर तुला 9व्या वर्षी एवढी क्लॅरिटी कशी होती? माणसाला आधार नसतो त्यावेळी तो माणूस आधार शोधत असतो, सपोर्ट शोधतो. आयुष्यामध्ये लहान वयामध्ये आईचा आधार असतो, वडिलांचा आधार असतो, पण आमच्या भाग्यामध्ये ते नव्हतं. आई निघून गेली तर आम्ही एकदम सगळे अवखळलो, म्हणजे भिन्न विभिन्न परिस्थितीत गेलो. कारण आमचे वडील सुद्धा आमच्याजवळ राहत नव्हते, नोकरीच्या याने ते बाहेरच्या गावी जायचे नेहमी. पण आईच्या जागी अध्यात्मात असं सांगितलेलं आहे की ज्याला देव मिळत नाही, देव पाहायला मिळत नाही, देव अनुभवायला मिळत नाही, म्हणून देवानी आई दिली आहे. तर आमची आई जर लहानपणी गेली तर आम्ही कोणाला शोधायचं? म्हणून आम्ही मनुष्यातला देव शोधला की ह्या ज्या व्यक्ती आपल्याला मदत करतात, चांगला संदेश देतात, हे जे शिकवतात, म्हणजे कॉलेजचे प्रोफेसर्स असतात, शाळेमध्ये टीचर्स असतात, आपण ज्यावेळी मैदानावर जातो त्यावेळी तिथले टीचर्स असतात, की मार्ग कसा चालायचा म्हणजे आपण यशस्वी हो. कोणीतरी मार्गदर्शन द्यायला असतं. तर त्या ह्याच्यामध्ये तोच माझा देव ठरला आणि मी मोठे झाले. वयाच्या 21व्या वर्षानंतर मला कळलं की सगळ्याच ठिकाणी सगळे आपल्याला मदत करायला नसतात. आपलं पाऊल आपण टाकलं पाहिजे तर लोक आपल्याला मदत करतात. की तुला कुठे जायचंय, रस्ता कुठे आहे तुझा, तुझा काय मार्ग ठरला आहे का, की तुला कुठे जायचंय, तू अडखळून पडू नये म्हणून आम्ही तुला हे विचारतो. तर असे खूप लोक मला, म्हणजे देव जरी भेटला नाही तरी देवासारखेच अचानक समोर येऊन मला मदत करणारे लोक भेटले आणि त्यामुळे मी चांगल्या मार्गावर गेले. आयुष्यामध्ये मला वाईट कोणीच मिळालं नाही आणि वाईट माझं काहीच झालं नाही. तुला असं वाटतं अध्यात्माने तुला तुझ्या फॅमिली लाईफमध्ये हेल्प केलंय? म्हणजे आता तू म्हणालीस की तुला आई नव्हती, म्हणजे आजी नव्हती, बरोबर? तर या अध्यात्माने तुला मावशींना म्हण, मामांना म्हण किंवा तुझ्या फॅमिलीला म्हण उभं करण्यासाठी काही ऊर्जा दिली का गं? भरपूर ऊर्जा दिली. मानसिक स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी आयुष्यामध्ये चांगलीच माणसं यायला हवी. दुटप्पा माणसं जर आयुष्यामध्ये आली तर ते माणसं आयुष्य जगू देत नाहीत आपल्याला. बरोबर. त्यांना असं वाटतं की ह्यांचं भलं होऊ नये. अशा प्रकारचे लोक, म्हणजे दुसऱ्याचा अविचार करणारे, सहानुभूती न दाखवणारे आणि वरवर प्रेम दाखवणारे 90% लोक असतात. ॲब्सोल्युटली. आणि 10% लोक हे विचारपूर्वक दुसऱ्याला चांगला मार्ग दाखवण्याचा विचार करतात. अगदी बरोबर.
कारण ज्या अर्थी मावशी किंवा कोणी पण कझिन गँगमधून माझ्या कोणी पण म्हण, जेव्हा तुला फोन करतं, जेव्हा तुझ्याशी बोलतं, तर युजली लोकांचं असं असतं की अम्मा तू आम्हाला सांग किंवा आई तू आम्हाला सांग. तर हे मावशींचं म्हण किंवा मामांचं म्हण किंवा कुणाचं पण म्हण, मी असं नक्कीच म्हणेन की तू जे म्हणालीस ना की तुला अध्यात्म एक मार्गदर्शन देतं, तुला योग्यता दाखवतं, तुला बरोबर माणसं दाखवतात, नक्कीच दाखवतात. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू आई, की तुझी आई नसून सुद्धा आज ज्या थरावर तुझ्या आयुष्याच्या तू पोहोचली आहेस, मला माहीत नाही आई नसणं काय असतं ते या क्षणी तरी, पण ज्या प्रकारे तू ती यंग स्मिता टू द स्मिता दॅट यू आर टुडे, ज्या स्केलमध्ये किंवा पॅरामीटरमध्ये तुझं आयुष्य तू जगलं आहेस ना आई, दॅट इज इंडीड इन्स्पायरिंग. इंडीड इन्स्पायरिंग. कारण आज एक गोष्ट खूप रिअलाईज होते जेव्हा आपण मोठे होतो, जसं तुझं वाक्य होतं की मोठं झाल्यानंतर आपल्याला आपले आई आणि बाबा जास्त समजतात, बरोबर? तसं जर मी विचार करते आहे की मला कितपत आई समजली, ती मी अजूनही समजतेच आहे, बरोबर आहे? कारण तू कधीच आईला पूर्णपणे समजू शकत नाही. पण ज्याला आई नाही, त्यांनी आयुष्य जे समजलं किंवा लोकांना जे समजलं, म्हणजे तुला खरंच एक तर तुझी विल पॉवर किंवा तुझी एनर्जी खूप आउटस्टँडिंग आहे. तुझ्या रीडिंग कल्चरमुळे किंवा तुझ्या माणसांमुळे ज्यांच्याबरोबर ज्यांच्या सानिध्यात तू राहिलीस, राहतेस आणि राहणार आहेस पुढे जाऊन सुद्धा. तर टू द युनिवर्स, मला तुझा खूप अभिमान आहे आई. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. तुझ्या आतमधली ही ऊर्जा ना कधी जाऊ देऊ नकोस, कधीच नाही. हे फक्त ऑन कॅमेरा नाही आई, ऑफ कॅमेरा सुद्धा ही गोष्ट मी तुला नेहमीच म्हणते. तू थोडी घैवरली आहेस, पण इट इज ॲब्सल्युटली ओके. मी जाते आहे आपल्या क्वेश्चन नंबर 4 वर. तर तो क्वेश्चन नंबर 4 असा आहे आई, यू आर समवन हू गिव्स सो मच लव्ह अँड एनर्जी टू अदर्स. बरोबर आहे? म्हणजेच आता तुला समजलं असेल माझा प्रश्न कुठे वळतोय. आई, तू अशी व्यक्ती आहेस जी सगळ्यांना प्रेम आणि ऊर्जा देते. तर मला माझ्या यूट्यूब फॅमिलीला किंवा नारी सिरीजच्या पॉडकास्टला हे नक्कीच सांगावं असं वाटेल. मला माहिती आहे तुम्ही खूप लोकांनी गेस्ट केलं होतं जेव्हा मी पोल टाकला होता, हू इज आर गेस्ट नंबर 6. तर खूप लोकांनी राईट गेस केलं होतं की दॅट इज माय आई अँड दॅट इज माय मॉम. ओके. आणि मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतंय की माझी सगळी जी फ्रेंड फॅमिली आहे, आय एम 28 राईट नाव. ओके. तर तुम्हाला वाटलं असेल की यार सुखदा एवढी हाय ऑन एनर्जी, एवढी पॉझिटिव्ह, एवढी कशी आहे यार, म्हणजे वाय शी सो मच ऑफ लाईफ. तर मला तुम्हाला हे खूप प्राऊडली सांगावंसं वाटेल की ती जी ऊर्जा आहे ना, ते जे इन्स्पिरेशन आहे ना, ही जी सुखदा तुम्ही पाहताय ना, त्याचं प्रतिबिंब माझी आई आहे. आणि मला तुम्हाला हे सांगावंसं वाटेल की माझ्या फ्रेंड्सनी ना माझ्यापेक्षा जास्त माझ्या आईवर प्रेम केलंय. यार सुखदा तेरी मॉम मस्त बनाती है यार, तेरे तेरे घर पे मिलते हैं ना यार, तेरी मम्मी बहुत हम लोग के फ्रेंड जैसी है यार, तेरी मम्मी के साथ चीज़ें शेयर की ना तो अच्छा लगता है यार, वो बहुत अच्छा सोल्यूशंस देती है यार. गाईज, मी कधी विचार नव्हता केला की मी माझ्या पॉडकास्टच्या पॅनलवर कॉन्शियसली कधी माझ्या आईला सुद्धा आणीन. आणि माझ्या फ्रेंड्सला हा एपिसोड हाफ वे मी डेडिकेट करीन, कारण हा पूर्ण एपिसोड डेडिकेट केला आहे मी माझ्या आईला. तर हाफ वे मी हा डेडिकेट करीन एपिसोड माझ्या फ्रेंड्सला, माझ्या कलिग्सला, ज्यांनी नेहमी मला म्हटलं की सुखदा तू तेरे मॉम को क्यों नहीं लाती है, सुखदा या मॉम में सच एन इंस्पिरेशन, यार कहाँ से आती है यार तेरे में इतनी एनर्जी, तू कैसे इतनी एनर्जी लेके आती है यार. तो दॅट कम्स फ्रॉम माय आई. सो दिस क्वेश्चन, हा जो प्रश्न मी तुला विचारला आहे, हा माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी आहे, माझ्या कलिग्ससाठी आहे, जे मला सतत विचारतात की एवढं प्रेम, एवढी छान ऊर्जा कुठून येते. आई, आज मी ती मान्य करते, ती ऊर्जा तुझ्याकडून येते. तर तुझ्यामधून ही ऊर्जा कुठून येते? माझ्यामध्ये तर तुझ्यापासून येते. लहानपणापासून एकट्याने राहिले, हम्म, म्हणजे बहीण भावांसोबत होते, हम्म, पण मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं, प्रेम करणारे सगळेच होते. हम्म, तर अशा अवस्थेमध्ये, त्या अवस्थेतून जेव्हा मी पुढे एक स्त्री झाले, स्त्री झाल्यानंतर मी एक आई झाले, ह्या गोष्टी करत असताना हम्म,
प्रत्येकाला प्रेम या शब्दाचा अर्थ कळतो. बरोबर. प्रेम वेगवेगळ्या प्रकारचं असतं. बरोबर. आई मुलाचं, आई मुलीचं, सासू सुनेचं, बहीण भावाचं, नवरा बायकोचं. प्रेमाची व्याख्या एक स्त्री असते जी सगळ्या प्रकारचं प्रेम देऊ शकते. आणि म्हणूनच देवाने निर्माण करताना आधी स्त्रीला निर्माण केलं नाही. आधी सगळे पुरुष होते आणि पुरुषांमध्ये भांडणं होत होती. म्हणजे देवादिकांमध्ये, राक्षसांमध्ये. त्यावेळेला देवाने विचार केला की ही भांडणं मिटवण्यासाठी कोण येणार, तर एका स्त्रीचा जन्म व्हावा. आणि म्हणून स्त्रीची निर्मिती झाली. त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीनी सहानुभूती, प्रेम, ममता आणि माया, वेळ आल्यास राग, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या करण्यासाठी आपल्या मनामध्ये देवाची भक्ती पाहिजे. देव म्हणजे कोण? मनुष्याप्रती असलेलं प्रेम. ते ज्याच्याकडे असतं ते वाटलं पाहिजे. बरोबर. वाटलं पाहिजे म्हणजे दिलं पाहिजे, दुसऱ्याला शेअर केलं पाहिजे. आणि ते दिल्याने ती पुढची व्यक्ती किती आनंदात राहते, ती सुद्धा आपल्याला किती प्रेम देते याचा अनुभव आपल्याला येतो. आणि तो अनुभव मी लहानपणापासून घेतला की जे आपण देतो तेच आपण घेतो. सुपर. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, डोंट बी द ओनर ऑफ लव्ह, बी द डोनर ऑफ लव्ह. कारण प्रेम, काळजी, माया हे जे सगळे टर्मिनॉलॉजीज तू यूज केलेस ना आई तुझ्या वाक्यांमध्ये, ते वाटल्याने मल्टिप्लाय होतात. बरोबर आहे. आणि तुझा सोर्स ऑफ लव्ह अँड केअर तू स्वतःच आहेस. बरोबर आहे. ते तू कुठून तरी निर्माण केलंयस. म्हणून ॲब्सल्युटली तुला हे मान्य आहे का वाक्य, डोंट बी द ओनर ऑफ लव्ह, बी द डोनर ऑफ लव्ह. बरोबर आहे. जेवढं शेअर कराल तेवढं तुम्ही वाटाल, तेवढं ते मल्टिप्लाय होईल आणि आपल्यामुळे कोणीतरी खुश होईल. पण आई या प्रश्नातच मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे. कारण तू माझ्या मागे जी लागलीस की लाईफमध्ये सेटल हो, लाईफमध्ये लग्न कर, जेव्हा योग्य एजमध्ये तू आहेस किंवा येशील असं तुला वाटते. बरोबर. एका मुलीची भूमिका, एका गर्लफ्रेंडची भूमिका, एका बायकोची भूमिका, एका आईची भूमिका, मग सासूची भूमिका, मग आजीची भूमिका. स्त्रियांच्या भूमिका या चेंज होतात. माझा तुला थेट प्रश्न आहे, या सगळ्या भूमिकेमध्ये स्त्री का हरवते? कारण तिच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे ती दयाळू आणि मायाळू असते. म्हणून ती ही प्रत्येक स्टेप घेताना विचार करतच घेते, पण ती त्यामध्ये बांधल्या जाते. तर बांधणं चुकीचं आहे का? बांधणं चुकीचं नाही आहे, पण कुठली गोष्ट बांधण्याआधी आपण काय बांधलेलं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा असं आहे, स्त्रीच्या आयुष्यात जसे स्टेप्स असतात तसे पुरुषाच्या आयुष्यात पण असतात. सो मच मॅन्युप्युलेटिव्ह दिस लेडीज. किती मॅन्युप्युलेटिव्ह आहे ना तू. त्या प्रत्येक गोष्टीसाठी एक एक स्टेप असते. जशी आता तू एक स्त्री झाली, स्त्री झाली म्हणजे तरुणीची स्त्री झाली. तारुण्यावस्था तुझी संपली. आता मी तुला असं म्हणेन की 30 म्हणजे तारुण्यावस्था स्त्रीची संपली. तिथून ती स्त्री किती गिल्ट येते स्त्री झाली. ओके. कारण तिथून सगळे आपले व्यवहार बदलले. जर आपण लग्न केलं त्या वयामध्ये तर आपले सगळे व्यवहार बदलतात. जसं आपण आईकडून दुसऱ्या आईकडे जातो, नंतर या भावाकडून दुसऱ्या भावाकडे जातो. म्हणजे एक्सेप्ट सासू, दीर, नणंद, ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या सारख्याच आहेत. इकडे बहीण, तिकडे बहीण, इकडे भाऊ, तिकडे भाऊ, तिकडे नवरा, इकडे म्हणजे आई, सासू, ह्या ज्या भूमिका असतात, ही प्रत्येक भूमिका प्रत्येक व्यक्तीला वठवावीच लागते. भले कोणी म्हणेल मी नाही करणार, मला नाही करायचं आहे हे. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे बघूच नको, डायरेक्ट कलेश, कलेश डायरेक्ट. फॉर एक्झाम्पल की आयुष्यामध्ये आपण लग्न करतो. लग्न करतो म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीत आपल्याला सेटलमेंट करायचं आहे हे आपण आपल्या मनाशी बांधतो. भले ते होणार नाही,
किंवा होईल, दोन्ही गोष्टी होऊ शकतात. तर त्या गोष्टी होणार नाहीत ह्या पुढच्या आपल्या पतिदेवाकडून नंतर होतील असं आपण लक्षात घ्यायचंय की आत्ता नाही होणार आहेत, पण या नंतर होणार आहेत. मी ही गोष्ट हो म्हणते, तो ही गोष्ट नाही म्हणतो. तर तो का नाही म्हणतो हे तिने जाणून घेतलं पाहिजे, आणि ती का हो म्हणते हे करण्यासाठी हे त्याने जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे दोघांचं जेव्हा संगनमत होईल तेव्हा ती स्त्री आनंदाने संसार करू शकेल. हे झालं एक. आता दुसरी गोष्ट, स्त्री झाल्यानंतर ती अनंत काळाची माता होते. काही माता, अनंत काळाची माता म्हणजे ती एक आई होते. ओके, मदरहूड. हां, अनंत काळाची माता म्हणजे ती एका विशिष्ट एज नंतर साधारण 50-60 झाली की ती फक्त आई या रूपातच नांदत असते. मग बाकीचे रोल्स, बाकीचे रोल्स, तिचे राहिलेले जे रोल्स असतात ते ती करत असते. पण ती सगळ्यांसाठी एक आई म्हणजे प्रेम, माया, ममता, सल्ला, वेळीच रागवणं, ह्या सगळ्या गोष्टी ती करत असते त्या संसारामध्ये. तर ह्या गोष्टी करत असताना आपण ज्यावेळी एक गोष्ट करतो त्यावेळी ती बरोबर झाली की नाही हे आपल्याला लगेच नाही कळत. बरोबर, थोडा काळ जातो आणि कळतं ना हे चुकलंय आपलं. मग आपण तीच दुरुस्ती करतो. आपल्या मनाने करत असतो ना सगळं हे. आपण थोडी सगळ्यांना सांगतो मी चुकले. इवन फॉर एक्झाम्पल की सासू एक म्हणते, सून दुसरं म्हणते, पण त्या दोघी संगनमत केव्हा होतात माहिती आहे का? जेव्हा दोघींनाही मुलं असतात तेव्हा त्यांना कळतं की ही आई काय आहे. मग यांना पण असेच प्रॉब्लेम्स आले असतील ना आपल्यासारखे. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना मला एक सांगायचं आहे की आपले स्वप्न आपण मात्र विसरायचे नाही. या सगळ्या स्टेप्स करत असतात. स्टेप्स तर करायच्याच आहेत, दोन्ही बाजूंनी त्या व्हायलाच हव्या आहेत. मग तुम्ही दोघांनी मिळून करा किंवा तुम्ही एकटीने करा. कारण एक स्टेप तुम्ही घेतली तर दुसरी स्टेप तो घेणार त्याच्या पुढे. असं करत असताना चिमू मला तुला एक गोष्ट सांगायची की पायरी चढून बघ. एक स्टेप घे, तुला काय वाटतं? दुसरी स्टेप घे, तुला काय वाटतं? तिसरी स्टेप घेतल्यानंतर तुला असं वाटतं इथे निगेटिव्हिटी आहे, तर ती निगेटिव्हिटी बोलून दाखव. 2 स्टेप चढताना आपल्याला थकवा नाही जाणवत, तिसरी स्टेप चढायला गेलं की आपल्याला थकवा जाणवतो स्टेप्स चढताना. त्याचप्रमाणे ह्या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या विचारात घेताना आपल्याला पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीने पुढे जायचं आहे हे आपण आपल्या मनाशी ठरवत राहायचं. ते विसरायचं नाही, ठरवत राहायचं. पण ते का होत नाहीये ह्याकडेही लक्ष द्यायचं. म्हणजे ते बॅलन्सिंग करायचं. म्हणजे मग आपलं पुढचं जे आयुष्य आहे ते व्यवस्थित उत्कृष्टरित्या जगण्याचा आपल्याला मनामध्ये एक कॉन्फिडन्स. म्हणजे या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जेव्हा मी म्हण किंवा एक स्त्री म्हण, तुला हेच म्हणायचं आहे की नेवर गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स, बट ॲट द सेम टाईम एक एक पाऊल पुढे टाक. एक एक पाऊल टाकून तुला जे फील होते ते बोल, बरोबर, आणि समजून घे सगळ्यांना. मग त्या रोलमध्ये कुणीही असेल, सासू असावी किंवा बहीण असावी किंवा आई असावी किंवा मैत्रीण असावी, कुणीही असावी, राईट? हेच तुला म्हणायचं आहे, राईट? समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कोणाचे विचार आपल्याला पटो अथवा न पटो, पण समजून घेणं, त्याचं म्हणणं काय आहे हे कळून घेतलं पाहिजे आपण आपल्या मनाला. आणि नंतर त्यावर योग्य तो विचार करून पुढच्या व्यक्तीला ते सांगायला. ॲब्सोल्युटली. आता माझ्यासाठी हे प्रोसेस करणं थोडं डीप आहे. जेव्हा माझाच पॉडकास्ट मी परत बघीन बहुतेक तेव्हा मला तो जास्त आचरणात आणता येईल. ठीक आहे, तर आपण वळूया आपल्या 5व्या प्रश्नाकडे. दॅट मीन्स द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ नारी सिरीज. कारण आपण काय करतो आहे, प्रत्येक एपिसोडमध्ये आहे ना, शेवटचा प्रश्न जो आहे तो आपण मेसेज गिविंग ठेवतो. ठीक आहे, की आपण या सेटअपमध्ये जमलो, आपण गप्पा मारल्या, आपण बोललो, तर हे कुठे जात आहे आणि हे जिकडे जात आहे तिथे राईट डिरेक्शनमध्ये जात आहे का? म्हणजेच काय, माझा 5व्या प्रश्नाने तुला समजेल मी आता तुला छोटं जे इंट्रोडक्शन दिलं ते काय होतं. अँड लास्टली, हाऊ डज नारी सिरीज ॲज अ प्लॅटफॉर्म कनेक्ट विथ यू पर्सनली?
तर मला तुला विचारायचं वाटेल आई, आय टेक इमेन्स प्लेजर टू आस्क यू दिस क्वेश्चन आई, कारण माझ्यासाठी हा एपिसोड मी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा म्हणाली आहे, खूप 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 स्पेशल राहील. जसे माझे मागचे 5 एपिसोड माझ्यासाठी स्पेशल आहेत, कारण प्रत्येक एपिसोड हे मला एक नवीन शिकवण किंवा एक नवीन आठवण देऊन जातं. आणि तसाच हा एपिसोड, कारण हा तुझ्याबरोबरचा होता, हा थोडा जास्त जवळचा असेल. तर तो प्रश्न आहे असा आई, आणि शेवटी आई, नारी सिरीज हा प्लॅटफॉर्म तुला वैयक्तिक पातळीवर कसा जोडला जातो असं वाटतं? हा प्लॅटफॉर्म खूपच छान आहे. प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करण्यासाठी एकदम योग्य जागा आहे. माझ्यासाठी जर म्हणशील तर खूपच छान, जिथे आपलं मत स्पष्टपणे मांडता येईल. माझ्या त्या मागच्या काळामध्ये म्हणजे तरुणावस्थेतल्या स्मितामध्ये, म्हणजे यंग स्मितामध्ये जर हा प्लॅटफॉर्म असता तर मी खूप काही करू शकले असते. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे समाज परिवर्तन, स्त्रीच्या भूमिका, इतरांनी कशा प्रकारे त्यातून बोध घ्यायचा, शिकवणी घ्यायच्या, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे या त्यावेळी मी समाजात आणल्या असत्या. आणि त्या प्रत्येक समाजासाठी खूपच उत्तम रीतीने जगण्यासाठी योग्य ठरल्या असत्या. तर म्हणजे तुला म्हणायचं आहे की यंग स्मितानी हे सगळं लर्न केलं असतं, एक्झिक्यूट केलं असतं आणि आपल्या आयुष्यात आचरणात आणलं असतं. तुला माहिती आहे, इटसेल्फ खूप मोठं मेसेजिंग आहे हे. आय एम शुअर असे खूप यंग स्मिता, यंग सुखदा तुमच्या दारात नॉक नॉक करतायत की या सगळ्या 6 एपिसोड्समधून तुम्ही काहीतरी बोध घ्यावा, तुम्ही काहीतरी शिकावं आणि तुमच्या आयुष्यात या गोष्टी आचरणात आणाव्यात. मला तुला नक्कीच हे सांगावंसं वाटेल की नारी सिरीज इज नॉट जस्ट फिमेल्स बट इट्स बोथ, इट्स बॅलन्स ऑफ बोथ द जेंडर्स. अँड आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल फॉर दिस टाईम ऑफ माय लाईफ, जिकडे मी माझ्या आईबरोबर बसून बोलून तुमच्या पुढ्यात हा एपिसोड आणू शकते आहे. आय एम ग्रेटफुल टू यू, आय एम ग्रेटफुल टू द एंटायर युनिवर्स. पण मला एक डीप मेसेजिंग तुमच्यापर्यंत जी पोचवायची आहे ती अशी आहे, थँक्यू सो मच फॉर 147 subscribers on YouTube and I can't thank you enough guys की तुम्ही आतापर्यंतचा हा जो एवढा सुंदर प्रतिसाद मला दिला, किमान नारी सिरीजला दिला, याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची खूप ऋणी आहे. याचबरोबर आपण एपिसोड नंबर 6 च्या अंतिम टप्प्यात पोचलेलो आहोत, पण आपण दी एंड करणार नाही आहोत, कारण आपलं रुटीन बाकी आहे. तर आई, टुवर्ड्स द कॅमेरा, लेट्स डू इट. क्लॅप क्लॅप अँड स्नॅप. थँक्यू सो मच गाईज तुमच्या उदंड प्रेमाबद्दल, सबस्क्रायबर्सबद्दल, आणि कीप गोईंग, कीप शोईंग द लव्ह अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस. थँक्यू. थँक्यू सुखदा, धन्यवाद. थँक्यू आई.